नमस्कार. आजचा हा आपला कार्यक्रम आईच्या सेवानिवृत्तीचा आहे. गेले 32 वर्ष आई सौ सुनीता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि समर्पणाने आपलं कार्य करत होते आणि आज मुख्य लेखापाल म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. तर त्या कार्यक्रमासाठी आपण इथे जमलो. आपल्या सगळ्या प्रमुख पाहुण्यांचे मी स्वागत करते आणि माझं इंट्रोडक्शन देते. मी कविता मॅडमची सून. गेले 7 वर्ष मी या घरात आले. मी या घरात आले तेव्हापासून आईनी माझा कोणताच उत्सव माझी पूर्ण हौस केल्याशिवाय, माझं कौतुक केल्याशिवाय संपवलं नाही. त्यांनी माझं मनापासून कौतुक केलं, हौस केली आणि आज त्यांचं कौतुक करण्याची, त्यांच्या सेवानिवृत्तीच्या सोहळ्यानिमित्त त्यांची हौस करण्याची संधी मला मिळाली आणि आम्हा सगळ्या मुलांना मिळाली. याच्याबद्दल आम्ही खूप नशीबवान समजतो. अशा आमच्या प्रेम, उत्साही, शिस्तबद्ध, कर्तव्यप्रेमी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टाकते. आजही त्यांचं आपण बघितलं सगळं अगदी नाही. अशा आमच्या आईंचं सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून आणि पप्पांना पण विनंती करेन की आईंना त्यांनी आयुष्यभर जी सोबत दिली ती आता पण नाही. तुमचं महत्व आहे. तू रिटायर झाले, तुमचं महत्व आहे. मजा करा आता. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आंबेडकर परिवारातील सगळ्यात ज्येष्ठ सदस्य राधा आंबेडकर हिच्या प्रार्थनेने आपण करूया. मी म्हणेन ती मला साथ दे. या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रामृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवै सदा वंदिता. सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा. गणपती बाप्पा मोरया. लागली थोडीशी. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे जशी एक स्त्री असते, तसंच प्रत्येक कॉन्फिडंट वर्किंग वुमन मागे एक सपोर्टिव्ह नवरा असतो. आणि त्यापेक्षाही आमचे पप्पा खूप हौशी आणि प्रेमळ. अशा आमच्या पप्पांचं मी सगळ्यांना टाळ्या वाजवून त्यांचं पण स्वागत करण्यात आणि पप्पांना विनंती करेन की त्यांनी मान्यवरांचे रोप देऊन सत्कार करावा. तर या रोपांचं खासियत अशी आहे की ही आमच्या बागेतली आहेत. पप्पांनी स्वतःच्या हाताने लावली आहेत आणि वाढवली आहेत. नानावाणी
प्रमोद चांसरकर, तिला एक घर सांभाळायला देतो आता तो भिरुड सर, गेले बाबा जोशी मॅडम, हे सर्व आईंच्या कार्यकाळात असलेले मुख्याध्यापक. मीटिंगला गेले राजे सर, भारुळे सर, जे एस चौधरी सर, के आर पाटील सर. आईंचा हा 32 वर्षाचा प्रवास अत्यंत सुंदर आठवणी. हे शाळेतल्या बऱ्याच शिक्षकांना मी माहिती असेल की लहानपणापासून आईसोबत बऱ्याच वेळा शाळेत आलोय, म्हणजे अगदी जुन्या शाळेपासून तर नवीन शाळेपर्यंत. आणि 10वीची परीक्षा पण वगैरे शाळेतच होती. आमच्या शाळेचं तेच लोकेशन होतं, त्यामुळे सर्वांना मी माहिती आहे. आणि आई शाळेत असल्यामुळे मी कॉपी न करता 10वीचे पेपर दिले आणि त्याचंच फळ म्हणजे आज मी माझं चांगलं करिअर करू शकतो कदाचित. आईबद्दल बोलायचं तर पिंपळनेर सारख्या छोट्या गावातनं शिक्षण करून पद्धतीने नोकरी करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे तिच्या काळात, म्हणजे तिच्या सोबत असलेल्या मैत्रिणी किंवा सोबत असलेले कलिग्स होते, त्यावेळेस खूप लवकर लग्न व्हायचे. तसंच आईचंही झालं. बीकॉम शिक्षण पूर्ण केल्यानंतर आणि पप्पांच्या साथीने, म्हणजे त्यांनी जो तिला एक कॉन्फिडन्स मेंटेन केला तिच्यामधला, त्यामुळे तिने नोकरी करण्याचा निर्णय घेतला. आणि ती आज 32 वर्षाचा यशस्वी शाळेचा प्रवास करून रिटायर होते. सो एक छोटंसं कंपायलेशन आहे तिच्या बालपणापासून तर आजपर्यंतचं आठवणींचं, ते आपण स्क्रीनवरती बघूया.
वडील रामदास कोठावदे आणि आई अंजना कोठावदे यांच्या संस्कारमय सहवासात त्यांचे बालपण घडले. साधेपणा, कष्टाची तयारी. 20 मे 1968 रोजी पिंपळनेर या गावात कविता अमृतकर यांचा जन्म झाला. त्यांचे वडील रामदास कोठावदे आणि आई अंजना कोठावदे यांच्या संस्कारमय सहवासात त्यांचे बालपण घडले. साधेपणा, कष्टाची तयारी आणि शिक्षणाची आवड हे गुण त्यांना घरातूनच लाभले. शिक्षणात सातत्य राखत त्यांनी B.Com पदवी संपादन केली. आयुष्यातील नव्या पर्वाची सुरुवात 17 मे 1989 रोजी श्री विवेक अमृतकर यांच्याशी विवाहबद्ध होऊन झाली. संसाराची जबाबदारी सांभाळत त्यांनी विविध खासगी नोकऱ्यांमधून आपल्या कार्यजीवनाची वाटचाल सुरू ठेवली. 1990 साली त्यांच्या आयुष्यात आनंदाची पहिली चाहूल लागली आणि पुत्ररत्न वेदांत याचा जन्म झाला. कुटुंब आणि करिअर यांचा समतोल साधत असताना त्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा क्षण जुलै 1994 मध्ये आला. त्यांना भगीरथ हायस्कूल, जळगाव येथे कनिष्ठ लिपिक म्हणून नोकरी मिळाली. त्या काळात कायमस्वरूपी नोकरी मिळणे हे केवळ यश नव्हते, तर त्यांच्या परिश्रमांचे फळ आणि भविष्यातील स्थैर्याची नांदी होती. या यशामागे त्यांच्या पती श्री विवेक अमृतकर यांचे खंबीर पाठबळ, प्रोत्साहन आणि विश्वास हे मोठे कारण होते. त्यांच्या सहकार्याशिवाय हा टप्पा गाठणे सहज शक्य झाले नसते. 1997 साली अमृतकर कुटुंबाने स्वतःच्या घरात प्रवेश करून आणखी एक स्वप्न पूर्ण केले. त्यानंतर 1998 साली कन्यारत्न पूजा हिचे आगमन झाले आणि कुटुंबाचा आनंद आणखी वाढला. भगीरथ हायस्कूलमधील आपल्या सेवाकाळात अमृतकर मॅडम यांनी केवळ कार्यालयीन कामकाजच सांभाळले नाही, तर शाळेतील विविध उपक्रम, कार्यक्रम आणि शैक्षणिक कार्यातही सक्रिय सहभाग घेतला. आपल्या कामाप्रती असलेली निष्ठा, वेळेचे भान आणि जबाबदारीची जाणीव यामुळे त्यांनी सर्वांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले. त्यांनी शाळेचा एक अनोखा प्रवास अनुभवला. 75 वर्षांच्या परंपरेपासून ते शाळेच्या शताब्दी वर्षापर्यंत ऐतिहासिक प्रवास त्यांनी जवळून पाहिला आणि त्या प्रवासाचा अविभाज्य भाग बनल्या. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत 2014 साली त्यांची मुख्य लिपिक पदावर पदोन्नती झाली. या जबाबदारीच्या पदावर त्यांनी पुढील 12 वर्षांहून अधिक काळ अत्यंत यशस्वीपणे सेवा बजावली. याच वर्षी त्यांचा मुलगा वेदांत याने वास्तुकला शाखेचे शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली. पुढे 2019 साली त्याचा विवाह सायली यांच्याशी झाला. सायली या सॉफ्टवेअर अभियंता असून दोघेही आपल्या क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत. 2024 साली त्यांच्या कुटुंबात चिमुकली राधा हिचे आगमन झाले आणि श्री विवेक अमृतकर व सौ कविता अमृतकर आजी आजोबा बनण्याचा आनंद त्यांच्या आयुष्यात आला. शाळेतील जबाबदाऱ्या आणि नात राधाची काळजी या दोन्ही गोष्टी त्यांनी प्रेमाने आणि आनंदाने सांभाळल्या. कन्या पूजा हिनेही आपले शिक्षण पूर्ण करून आज पुणे येथे वित्तीय क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहे. आपल्या दोन्ही मुलांच्या यशामागे त्यांचे संस्कार, त्याग आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन यांचे मोठे योगदान आहे. आज तब्बल 3 दशकांहून अधिक काळाच्या निष्ठावान सेवेनंतर त्या आपल्या सेवेतून निवृत्त होत आहेत. मात्र ही निवृत्ती म्हणजे एका प्रवासाचा शेवट नसून नव्या आयुष्याची, नव्या स्वप्नांची आणि नव्या आनंदांची सुरुवात आहे. आई, तुझ्या समर्पणाला, प्रामाणिक सेवेला आणि प्रेरणादायी जीवन प्रवासाला आमचा मनःपूर्वक सलाम. आपले पुढील आयुष्य उत्तम आरोग्य, आनंद, समाधान आणि समृद्धीने भरलेले जावो हीच सदिच्छा. हार्दिक शुभेच्छा आणि सस्नेह अभिनंदन. आणि त्यानंतर आपणातील कोणाला मनोगत व्यक्त करायचं त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन आपले मनोगत व्यक्त करावे. पुण्याहून माझे काका काकू हे ॲडव्होकेट सतीश अमृतकर आणि काकू लता अमृतकर यांनी व्हिडिओद्वारे शुभेच्छा पाठवल्या आहेत, तरी आपण प्ले करूया. उपस्थित सर्व मान्यवर, कुटुंबीय व माझी प्रिय जाऊ कविता, आपल्या सर्वांना आम्हा दोघांचा मनःपूर्वक नमस्कार. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठीच खूप भावनिक आणि खास आहे. गेली कित्येक वर्षे अथक परिश्रम करून आपली कर्तव्ये अत्यंत निष्ठेने पार पाडल्यानंतर आज कविता सेवानिवृत्त होत आहे. तिचे कामावरील प्रेम, तिची शिस्त आणि प्रत्येक प्रसंगी दाखवलेले धैर्य खरोखरी कौतुकास्पद आहे. तसेच आपल्या जोडीदाराविषयी म्हणजे माझे दीर, त्यांची परगावी नोकरी म्हणजे बदली असताना
घराचे व त्यांचे जबाबदारीने सर्व काही सांभाळणे, वेदांत व पूजाला शिक्षण व पुढील उज्ज्वल भविष्यासाठी पुण्यात पाठवून देण्याचा अवघड निर्णय व त्यासोबत आपली सगळी कर्तव्ये छान पार पाडणे व पाडत आहेस. सायलीला म्हणजे सून समजावून घेऊन तिच्या संसारात आपली मोलाची साथ दिलीस. विशेष करून राधाच्या जन्मानंतर तिचा सांभाळ जळगाव पुणे प्रवास करीत आजी म्हणून ते नाते खूप छान निभावून नेत आहेस. खरोखरीच कौतुक वाटते कविता तुझे. या सर्वात राजूंची म्हणजे विवेक मोलाची साथ आहेस तुला. माहेरी व सासरी खूप मोठे कुटुंब आहे. त्यात सर्व ठिकाणी सर्व कार्यक्रमात अगदी आनंदाने सहभाग घेऊन तू पण आनंद दिलास व तू आनंद घेतलास पण, हे मी मोठी जाऊ म्हणून निश्चित सांगू शकते. हे सर्व झाले कौटुंबिक. आता संस्थेतील म्हटलं तर संस्थेतील कार्यभाग पण तितकाच जबाबदारीने पेललास. आपली शाळा, आपले काम, ही आपलेपणाची भावनाच स्वतःला व संस्थेला नेहमी प्रगतीपथावर नेते. आज तुझ्या आयुष्यातील एका नवीन प्रवासाला सुरुवात होत आहे. हा निवृत्तीनंतरचा काळ तुझ्या आवडीनिवडी, छंद व स्वतःसाठी जगण्याचा आहे. भविष्यातील तुझ्या ह्या दुसऱ्या डावासाठी म्हणजेच इनिंगसाठी, आनंदी आयुष्यासाठी आम्हा दोघांकडून तुला खूप खूप शुभेच्छा. कविता, तुझ्या तुझ्या स्वप्नांना पूर्ण कर. कर आणि निवांतपणाचा आनंद घे. विश यू ऑल द बेस्ट फॉर दिस एक्साइटिंग फेज ऑफ युअर लाईफ. आज आम्ही दोघे मनाने तेथेच आहोत, तरी आमच्या या शुभेच्छांचा स्वीकार करावा. सर्वांना धन्यवाद. डिअर आत्या, सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन युअर रिटायरमेंट. तुझं हार्डवर्क, तुझं काम तुला माहिती आहे आम्हाला किती प्रेरणादायी आहे. एवढे वर्ष जे तू कमिटमेंट आणि सिन्सिअरिटीने काम केलंय. नाव इट्स टाइम टू रिलॅक्स अँड एन्जॉय युअर न्यू चॅप्टर ऑफ लाईफ. आम्ही एकच प्रार्थना करतो की तुझं हे न्यू चॅप्टर विथ गुड हेल्थ, विथ लॉट्स ऑफ मेमरीज आहो. वी आर सो 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 प्राऊड ऑफ यू अँड वी आर सो हॅपी फॉर यू. हॅपी रिटायरमेंट. आत्या लास्ट एकच सांगते, निवृत्ती असली तरी तुझी जागा आमच्या हृदयात नेहमी स्पेशल असेल. हॅपी रिटायरमेंट. सोबते ज्ञानाच्या सागरात सतत पोहणारे राजहंस म्हणजे विद्यार्थी. आणि या पवित्र अशा बहिणाबाईंच्या खानदेशात परमपूज्य साने गुरुजींच्या क्षेत्रातील ही परमोच्च पवित्र भूमी, ज्या शैक्षणिक प्रांगणात भगीरथी नाव अखंड कोरले आहे, त्या भूमीत आज माझ्या ज्येष्ठ आत्या सौ कविता विवेक अमृतकर मॅडम आज सेवेपूर्ती करून आपल्या जीवनातील एक नवीन प्रवासाकडे मार्गस्थ होत आहेत. त्या निमित्ताने मंगल शुभेच्छा देते. माझ्या आत्याकडे या शाळेचे सर्व दप्तराचे वर्षभराचे लेखन, नियोजन, अलीकडच्या काळात संगणक क्षेत्रातील भरारी, त्यामागे येणारे सर्व कामकाज अगदी वेळेत व्यवस्थित रीतीने पार पडले आहे. उपस्थित सर्व मान्यवरांना आपणास सांगू इच्छिते की आमच्या परिवारातील नोकरी मिळवण्याचा पहिला बहुमान माझ्या आत्यास लाभला, हे आम्हास खूप अभिमानास्पद वाटते. आणि शिक्षण क्षेत्रात असल्याने आम्हा सर्व भावंडांसाठी त्यांचे बहुमूल्य मार्गदर्शन आम्हास वेळोवेळी मिळाले, हे आम्ही भाग्य समजतो. हा 32 वर्षाचा अखंड अविरत प्रवास आज पूर्वस्त जात आहे. तो विवेकी भूमिका साकारणारे माझे विवेक बुवा यांच्यामुळे व वेदांत दादा, सायली वहिनी आणि पूजा दीदी यांच्या अभेद्य साथीने आजचा हा आनंदाने मंचालेला दिवस ह्या संस्थेचे आदरणीय नानासाहेब मेजर वाणी म्हणजेच नाना बाबा व माझी आजी यांच्या संकल्पनेतून माझ्या आत्यास लाभलेली ही सेवा आई जोगेश्वरी माता चरणी प्रार्थना करते की माझ्या आत्यास यापुढील सर्व जीवन सुखी, समाधानी, निर्मळ लाभो. त्यांच्या हातून ईश्वर सेवा, देश सेवा, पारिवारिक सेवा, समाज सेवा हो. त्यांच्या अनुभवाचा फायदा सर्वांस हो हीच बाप्पा चरणी प्रार्थना करते. आपलीच भाची श्रावणी.
पिंपळनेरपासूनचा हा प्रवास खूप मोठा होता, पण ह्या पूर्ण प्रवासात पूर्णपणे पिंपळनेर ते जळगाव आणि जळगावचाही पुढचा प्रवास त्यांच्या बरोबर होत्या त्यांच्या बालमैत्रीण वर्षा पाटील. मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठावरील आजच्या कार्यक्रमाचे सर्व उपस्थित मान्यवर आणि इथं जमलेले सर्व नातेवाईक, मित्र परिवार आणि माझे सर्व बंधू आणि भगिनींनो, तुम्हा सर्वांना मी आधी प्रेमाने नमस्कार करते. आज ज्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे ती म्हणजे कविता आंबेडकर. पण आम्ही मी पिंपळनेरची तिची लहानपणाची बालमैत्रीण, तर आम्ही शालिनी कोठावदे म्हणूनच ओळखतो आणि मी तिला प्रेमाने शालू म्हणते. तर तिचा आज सेवानिवृत्तीचा हा आजचा जो सोहळा आपण इथं आयोजित केलेला आहे तो खूप सुंदर असं सोहळ्याचं नियोजन केलेलं आहे. सायलीचं अँकरिंग पण खूप सुंदर चाललेलं आहे. खूप सुंदर असं त्यांनी प्रोजेक्टवर सगळे बालपणीच्या तिच्या आठवणींना उजाळा दिला आणि माझ्याही स्मृती जागृत झाल्या लहानपणाच्या. तर मी शालूबद्दल जे काही 2 शब्द सांगणार आहे ते असे की आम्ही बालवाडीपासून एकत्र होतो. लहानपणीचे मला अजूनही ते आठवतं की आम्ही छोटे असताना शालिनीचं ते काजळ भरलेलं, एक अशी मस्त चोटी बांधलेली फ्रॉक अशी छान, ती आणि तिची लहान बहीण तिच्या सोबत बालवाडीत सोबत दोघी यायच्या. तिचे वडील म्हणजे अण्णा तिला सोडायला नेहमी यायचे शाळेमध्ये. आणि असं आम्ही नंतर मग 1 ते 4 वर्ग याला जिल्हा परिषदेच्या शाळेत होतो, तिथेही आम्ही एकाच वर्गात होतो. त्याच्यानंतर मग 5वी पासून हायस्कूलला जॉईन झालो, तिथेही आम्ही 12वी पर्यंत बरोबर होतो. नंतर 12वी नंतर कॉमर्सला ती आणि मी आम्ही दोघी कॉमर्सला गेलो. पहिलं वर्ष आमचं बरोबर झालं आणि त्याच्यानंतर माझं 1986 मध्ये माझं लग्न झालं. मग माझं जे शिक्षण आहे ते अपूर्ण राहिलं. आणि शालिनी ही एक व्यापाऱ्याची मुलगी होती. तिथं जो पिंपळनेरला जो वाणी समाज आहे, तर जनरली सगळा समाज जो आहे तो व्यापार करणारा आहे. पण त्या व्यापारी याच्यातून म्हणजे माझे वडील जरी शिक्षक होते तरी त्यांनी मी 18 वर्षाची पूर्ण नसतानाही माझा विवाह झाला. पण शालिनीच्या वडिलांनी तिला पूर्ण ग्रॅज्युएशन केल्यानंतर तिचं लग्न केलं आणि त्यांच्या याच्यात सगळे त्यांच्या समाजात सगळे व्यापारी समाज असल्यामुळे मलाही वाटलं हिला एखादा व्यापारीच मिळेल. पण तिने अगदी ठरवलेलं होतं की मला सर्व्हिसवालाच मुलगा हवा आहे आणि तिला सर्व्हिसवाला मुलगा म्हणजे विवेक अमृतकर लाभले आणि त्यांच्या प्रवासात तिचा प्रवास खूप छान झाला. आणि दुसरं असं मी तिच्याबद्दल सांगेल की 12वी नंतर ती लग्न करून आल्यानंतर तिची आणि माझी भेट, त्यावेळेला काही मोबाईल वगैरे नव्हते, त्याच्यामुळे आमचा काही एवढा त्यावेळेला कॉन्टॅक्ट नव्हता. पण सहज एकदा गावामध्ये मला ती भेटली आणि मला एवढा आनंद झाला की माझी बालपणाची मैत्रीण मला आज मिळते. आम्ही अगदी इतकं आनंदी झालो दोघं जणी आणि खूप आमच्या भेटीगाठी वाढल्यात. मग घराचे ॲड्रेस वगैरे घेतले, एकमेकांकडे जाणं येणं सुरू झालं. असं आमचं नेहमीचं जाणं येणं असल्यामुळे आणि शालिनी ही त्यावेळेला नोकरीला लागली आणि आमच्या पूर्ण आमचा जो 13-14 मैत्रिणींचा ग्रुप होता, त्या ग्रुपमधून सगळ्या म्हणजे BSc झाल्या, बाकीच्या MSc झाल्या. पण ही एकटीच जी शालू आहे ही एकटीच जॉबला लागली. त्यामुळे आजही आम्ही सगळ्याजणी तिचं कौतुक करतो की तू एकटीच आमच्या पूर्ण ग्रुपमधून तू एकटीच सर्व्हिसला होती. आणि तिने हा जो आमचा व्हॉट्सॲप मधून जो एक ग्रुप बनवला मुलींचा, आमच्या पिंपळनेरच्या मैत्रिणींचा, त्या सगळ्या तिने जोडून ठेवलेल्या आहेत. व्हॉट्सॲपवर ती खूप चांगली ॲक्टिव्ह आहे, अपडेट असते. सगळ्यांचे वाढदिवस सेलिब्रेशन, मॅरेज अॅनिव्हर्सरी असू द्या, ते सगळं ती सगळ्यांचं अगदी आठवणीने सगळे टाकत असते ग्रुपवर. अशी ती अगदी शालू तिच्याबद्दल मी अजून किती काय सांगू, भरपूर तिच्यासाठी सांगण्यासारखं आहे. खूप ॲक्टिव्ह आहे. तिला सपोर्ट पण तिच्या मित्रांनी खूप चांगला केला. तिचे वेदांत आणि पूजाला ती सर्व्हिसला असल्यामुळे या दोघांना सांभाळण्यासाठी त्यांची आजी होती, म्हणजे शालूची आजी, त्या पण खूप चांगल्या होत्या
आमचं जाणं येणं असायचं. इतक्या प्रेमळ होत्या त्या स्वभावाने की आम्ही गेल्यानंतर त्यांना एवढा आनंद व्हायचा की त्या शालूला सांगायची की त्यांना खाऊ पिऊ घातल्याशिवाय सोडायचं नाही. खूप गप्पिष्ट होत्या, खूप छान गप्पा मारायच्या त्या. आणि दरवेळेला शालूला विचारायच्या 1-2 महिन्यात, का गं तुझी मैत्रीण ते आले नाही भेटायला, त्यांना बोलव ना भेटायला आपल्याकडे. मग तिचा निरोप यायचा आम्हाला की तुला बोलवलेलं आहे. मग आमचं जाणं येणं माझ्या मिस्टरांशी त्यांच्या सासूबाईंचं खूप चांगलं गुळपीट होतं. त्याही म्हणजे छान गप्पा मारायच्या, खूप हसी मजाक चालायची. असं छान वातावरणात आमच्या भेटीगाठी नेहमी होत राहायच्या. असा ग्रुप हा आमचा खूप छान होता मैत्रिणींचा. मग आमचं गेट टुगेदर व्हायचं. गेट टुगेदर एक शालूचाच पुढाकार असायचा, सगळ्या मैत्रिणींना एकत्र करणं वगैरे. मग कुठे जायचं काय ते सगळं तीच ठरवायची. तीच म्हणजे ती खूप ऍक्टिव्ह. मला कदाचित असं वाटतं ती जॉबला असल्यामुळे तिला हे सगळं जमत असणार आहे. आम्ही ज्या मैत्रिणी होतो ह्या सगळ्या संसारात लागलेल्या असल्यामुळे ती वेळात वेळ काढून सगळ्या मैत्रिणींना एकत्र करायची, सगळ्या ऍक्टिव्ह असायच्या. अशा प्रकारे शालूचं अगदी खूप छान असं सेवानिवृत्तीचा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. तिचं पुढचं आयुष्य जे आहे ते तिने चांगलं आता आनंदात, आणि तिचे काही राहून गेलेल्या सर्व्हिसमुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्या राहून जातात करायच्या, काही अपेक्षा असतात त्या पूर्ण झालेल्या नसतात. त्या अपेक्षा आणि तिच्या काही छंद असतील तिने त्या आता जोपासाव्या असं मला वाटतं. आणि तिचं पुढचं आयुष्य आनंदाने सुखा समाधानाने जावे. तिला आता नात आहे. आता सांगितलं की नातीसाठी त्यांचा प्रवास पुणे आणि जळगाव हा कंटिन्यू चालू होता. आणि मीही तो ती बघितलेला आहे. तिची धावपळ झाली, खूप धावपळ व्हायची, तिची हरिशमेंट व्हायची. आणि मध्येच तिच्या पूजाचा मुलीचा ऍक्सिडेंट झाला होता. त्या काळातही ती खूप बिझी होती. म्हणजे मलाही तिची खूप कीव यायची त्यावेळेला की बिचारीला किती म्हणजे संघर्ष करावा लागतो. सर्व्हिस आणि मुलीचंही खूप तिने खूप छान प्रकारे मुलीची सेवा केली. खूप छान असं तिचं आयुष्य, आता पुढील आयुष्य खूप आनंदाने प्रेमाने जावं, तुला चांगलं आरोग्य लाभावं असं मी परमेश्वराचं प्रार्थना करते. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू मावशी. जसे मावशी त्यांच्या खूप जुन्या मैत्रीण आहे तसं आईंची जरा रिसेंटलीच झालेली मैत्रीण म्हणजे आईच्या विहीनबाई म्हणजे माझी आई. तर मी आईला विनंती करते की तिने 2 शब्द बोलावे मेघावर. त्यांच्या दोघींच्या कॉमन गप्पा ह्या शाळा रिलेटेड होत्या, कारण माझी आई पण मुख्याध्यापक आहे नाशिकला विद्या प्रबोधिनी कशाला भोसला मिलिटरी स्कूलमध्ये. तर मी आईला विनंती करते. व्यासपीठावरील मान्यवर आणि इथे जमलेले सगळे जवळजवळ शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेले सगळे आप्तजन. कविताताई या 7 वर्षापूर्वी माझ्या मुलीचं लग्न झालं आणि आमचा संबंध आला. दोघींची नाळ जुळण्याचं कारण एकच होतं, शाळा. आणि आणखी त्यात दोघीही नोकऱ्या करत होतो. त्याच्यामुळे काय असतं नोकरी करून मुलं वाढवणं आणि पुन्हा पुढचं काय करायचं हे दोघींना याची चांगली कल्पना होती. त्याच्यामुळे त्यांनी मलाही खूप सांभाळून घेतलं, कारण बऱ्याचदा प्रॉब्लेम येतो. आता आपण ऐकलं की राधासाठी त्यांना बऱ्याचदा जळगाव आणि पुणे करावं लागतं. माझं तर असा प्रश्न आला की माझ्या नोकरीत मला सुट्टी मिळेना, त्यामुळे माझ्या मिस्टरांनी 6 महिने जवळजवळ नाशिक ते पुणे असं हे केलं आणि राधाला सांभाळायचं, कारण त्यांनाही रजा मिळेना मलाही रजा मिळेना. हा खूपच मोठा प्रश्न होता. त्यांनी त्यावेळी खूप सांभाळून घेतलं. आतापर्यंत आपण ऐकलं की त्यांची सेवा जी आहे शिस्तप्रिय आहे, निष्ठेने काम केलं. या सगळ्या गोष्टींबरोबर मला त्यांचा एक गुण आणखी भावला आहे. शिस्तप्रियता आहेत, पण त्या स्वयंपाकही खूप छान करतात. अन्नपूर्ण आहेत. त्यांच्या हातची वेगवेगळी लोणची जर खाल्ली तर नक्कीच माणूस भारावून जातो. फार आवडतात. हा त्यांचा एक विशिष्ट असा गुण आहे. त्या सगळ्या शाळेतली जी कामं आहेत ती आणि घरातली कामं या दोन्हींची मोड बांधताना किती हाल होतात हे मी आजही अनुभवते. आज तर मी ज्या पदावर आहे तेच साधारण तेच काम त्यांचंही होतं. त्यामुळे घर आणि शाळा हे दोन्ही सांभाळणं खूप कठीण जातं. या आत्ता त्यांची जी 32 वर्षाची सेवा पूर्ण झाली. आता मात्र त्यांनी बऱ्याचदा बोलण्यातून आलं की त्यांचं फिरणं राहून गेलंय.
आता मात्र त्यांनी त्याचा आनंद नक्की घ्यावा आणि त्याला साथ द्यायला आम्ही दोघंही आहोत. आमच्या दोघांबरोबर तुम्ही आता फिरायला सुरुवात करा, कारण त्यांना आवडतं. मला नाही मिळाली रजा तरी जावंच लागतं, त्याच्यामुळे तुम्हीही आमच्या बरोबर आता या आणि त्यांना असंच निरामय आयुष्य लावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि वरखेडे परिवारातर्फे त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देते. आतापर्यंत आपण जे सगळं ऐकलं ते सगळे घरचे लोक होते, पण त्यांचं दुसरं घर, जेव्हा आपण जॉब करतो तेव्हा ऍक्च्युली आपली जॉब हेच पहिलं घर होतं कधी कधी. तर त्यांच्या दुसऱ्या घरातल्या त्यांच्या कली सहकारी संगीता पाटील यांना मी विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. आणि अजून कोणी त्यांच्या शाळेतील कलिग्ज असेल त्यांना बोलायचं असेल तर त्यांनी नक्की या. आदरणीय नानासाहेब, संस्थेचे अध्यक्ष आदरणीय प्रमोद भाऊ, आदरणीय सुप्रियाताई, आदरणीय सीमाताई, तसेच या ठिकाणी सर्व उपस्थित अमृतकर मॅडम यांचे नातेवाईक आणि सर्व मित्रपरिवार आणि शाळेचे सर्व सदस्य. कविता आपण सगळ्यांनी पाहिलं की तिने कशा पद्धतीने नोकरी केली किंवा तिच्या कौटुंबिक ज्या गोष्टी होत्या त्याबद्दल. पण शाळेत तिची आणि माझी ओळख जी झाली ती 2009ला. तिची पूजा आणि माझी मुलगी शिवानी एकाच वर्गात शिकले 5वी ते 10वी. आणि आम्ही माहिती होतं की त्या माध्यमिकला आहात आणि मी प्रायमरीला होते, नवीन बिल्डिंग जेव्हा झाली तेव्हा तिथं. पण यांचं वर्गात बसण्यावरून काहीतरी भांडण झालं, पूजाचं आणि माझ्या मुलीचं. आणि मग पालक म्हणून त्यांनाही आणि मलाही तिथं बोलवलं. तेव्हा आमची पहिली ओळख झाली. आम्ही अर्थात मिटवलं आणि नंतर त्याही मैत्रिणी झाल्या आणि आम्ही मैत्रिणी झालो. मग पुढे जेव्हा 2011 साली मी भगीरथ शाळेला माझी बदली झाली त्यावेळेस कामानिमित्ताने कविताशी बोलत गेलो. माझ्याकडे 10वीचे वर्ग होता बऱ्याच वर्षापर्यंत. मग नेहमी ऑफिसला जाणं असायचं. तर जेव्हा आपण जातो ऑफिसला तर कविताचा हसतमुख चेहरा असायचा. बोल, काय अडचण नाही, अगदी अशाच पद्धतीने आपल्याला काही हवं असेल माहिती तर ती पटकन द्यायची. माहिती देऊन झाल्यानंतर अजून इतर चौकशा करायच्या आणि हसतमुखपणे आपलं जे काम असेल कोणतेही शिक्षक तिच्याकडे गेल्यानंतर तिने कधीही असं म्हटलं नाही की तुम्ही नंतर या का हे असं का तसं, किंवा तिला काही अडचणी असतील तरी त्यातून ती मार्ग काढायची. दुसरी गोष्ट, सगळे आर्थिक व्यवहार ती सांभाळायची. मग आम्हाला गणेशोत्सव असेल, बक्षीस समारंभ असेल, या प्रत्येक वेळेस मग आम्ही आधी तिच्याकडे जायचो. बाई माता बक्षिसाची रक्कम अशी. तर बक्षिसांची पाकिटं केली आणि तिच्याकडे दिली की अतिशय व्यवस्थित सगळ्यांमध्ये रक्कम टाकली. एका आम्ही द्यायचो वर्गवार आणि विषयवार जशी विद्यार्थी असतील तसं. तिने ती रक्कम पाहायचं, प्रत्येक विद्यार्थ्यांनुसार त्याची रक्कम एकत्रितपणे द्यायचं आणि अतिशय नीटनेटकं तिचं काम असायचं. हे सगळं काम करत असताना सहकारी म्हणून आपण कुठेही काम करतो तर सहकार्यासोबत आपण कुटुंबापेक्षा जास्त वेळ असतो. आणि त्या बाबतीत तिने तिची सगळ्यांशी रिलेशन इतके छान ठेवले. हो, आणि अजून एक की मला 3-4 वर्षांनी कळलं की अरे ही नानांची भाची असं. पण तिने तिच्या वागण्यातून कधीही असं जाणून दिलं नाही की ही माझ्या मामाची शाळा. आणि म्हणूनच की काय, आजही शाळेतील प्रत्येक व्यक्तीशी, मग त्या लेडीज असतील जेंट्स असेल, सगळ्यांशी तिचे रिलेशन इतके चांगले आहेत. आणि काही अडचण आली की ती सोडवायला तयार असते. आणि पूर्ण आमचा हा भगीरथ परिवार ती जे काम करायची ऑफिसमध्ये, तर त्या कामाबद्दल आम्हाला कधीही अडचण आली नाही. मग आमचं वैयक्तिक असेल, पगाराबाबतीत असेल, पगार स्लिप असेल, किंवा काही ऑफिसमधून जे असतात क्लिनिकल गोष्टी असतील, तर त्या सगळ्या तिने खूप छान केलं. आणि हे सगळं करत असताना तिचं आणि माझी मैत्री केव्हा झाली हे कळलं नाही. त्या मैत्रिणींमध्ये साडी प्रेम पण खूप महत्वाचं होतं, कारण की ती पण साडी प्रेमी, मी पण साडी प्रेमी. मग याच्यावरही आमच्या चर्चा व्हायच्या. हे सगळं होत असताना ती
बोलणं तिचं इतकं नम्र आणि शांततेने आहे की समोरचा जरी कोणत्याही मूडमध्ये असेल तरी तो शांत आणि हसतमुखपणे तिच्या ऑफिसमधून निघेल. तिने नोकरी केली, कौटुंबिक जर तिचं आयुष्य पाहिलं तर नोकरी करूनही तिने तिच्या सासूबाईंची सेवा केली. आणि जेव्हा आपण आपल्या पुढच्या पिढीचं, आधीच्या पिढीचं काहीतरी करतो ना, तर परमेश्वर वेगळ्या रूपानं आशीर्वादाने ते आपल्याला परत करत असतो. आणि कविता, म्हणूनच तुझी जी दोघं मुलं आहेत ना ती इतकी गुणी. सगळ्यात जर कोणी श्रीमंत व्यक्ती कोणी असेल ना तर ती हीच असते की जिची मुलं ही सर्वगुण संपन्न संस्कारी असतात. आणि त्या बाबतीत कविता, तुझ्या इतकं श्रीमंत कोणी आहे. आज तुझ्या सर्व्हिसला 32 वर्ष झाली, तू रिटायर होतीस. तुला तर अस्वस्थ होत असेल, पण आम्हा सगळ्यांना जास्त अस्वस्थ होतं. कारण की मैत्रिणी म्हणून आम्ही तिने ग्रुप पूर्ण असं सांभाळून ठेवलेला. कुठे ट्रिपला जायचं असेल, कुठे 1 दिवसासाठी जायचं असेल तर सगळं नियोजन तिने करायचं. कुठं बाहेर काही हॉटेलिंगसाठी जरी गेलं तरी सगळं नियोजन, आर्थिक बिल देण्यापासून सगळं, आम्ही काही पाहिजे सगळं कविताने करायचं. आम्ही फक्त तयारी करून यायचं तिच्यासोबत. अजून गेम वगैरे सगळं तिचं ठरवणं असेल. तर अशी हसतमुख मैत्रीण आज रिटायर होते. तू जरी रिटायर झाली तरी आमच्याशी कायम संपर्कात राहा, आम्ही राहू. तुला पुढचं आयुष्य नानासाहेबांच्या भाषेत सांगायचं झालं तर कायिक, वाचिक, आर्थिक आणि सगळ्यात महत्वाचं शारीरिक आरोग्य तुला लाभो आणि सदैव तू अशी सतत. धन्यवाद. यानंतर अथर्व येवले हा त्याचं मनोगत व्यक्त करेल. सर्वांना माझा नमस्कार. आजचा सेवानिवृत्तीचा क्षण केवळ एक सेवेकाळाचा शेवट नाही, तर अनेक वर्षांचे कष्ट, जिद्द आणि समर्पण. अनेक अडचणींवर मात करत मावशीने आपली प्रत्येक गोष्ट जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. नोकरी सांभाळताना केवळ घरच नव्हे तर नाते, संबंधी सर्व लोक जपली. या एवढ्या प्रवासात आमच्या मावसा यांची सुद्धा त्यांना साथ लाभली. आणि या दोघांच्या सहकार्यामुळे अनेक वर्षांचा संघर्ष सामोर जात कष्टांना सोबती मानत मावशीने आयुष्यभर आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे निभावली. आजचा हा सन्मान त्यांच्या मेहनतीचा, त्यागाचा आणि जिद्दीचा गौरव आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस आपण त्यांना सर्वांना शुभेच्छा देऊ. आणि जसं की मावशीचं एक गोष्ट राहून गेलेली आहे ते म्हणजे फिरणं. तर मी एवढंच सांगेन की मावशीला जास्त आता मावशीने फिरावं. मावशी, आमचे अंकल, मावसा यांनी फिरावं. जे एवढ्या वर्षात फक्त एकच गोष्ट राहिली. आतापर्यंत सगळ्याच गोष्टी पूर्ण झाल्या, फक्त एकच गोष्ट राहून गेली. ते आता ते फिरतीलच. आणि हो, नियोजन मिस करतो. आणि बस 2 शब्द संपवतो. सगळ्यांचे चेहरे बघून असं वाटतंय की बस झालं. तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. आणि मावशी आमच्या घरात आम्हाला सर्वांना एक प्रेरणा म्हणून आहे. शिक्षण म्हटलं म्हणजे आमचं पहिलं फोकस मावशीकडे यायचं, विचारायचं काय करायचं. आणि तशी जसं मावशीने आम्हाला एवढे वर्ष आमच्या परिवाराला सांगितलं की शिक्षणाचं महत्व काय, तसंच आमचे मोठे बंधू वेदांत दादा यांनी तीच गोष्ट म्हणजे आम्हाला शिकवली की शिक्षण हे फार महत्वाचं आहे. आणि तो आम्हाला मार्गदर्शन देत राहतो. आजही आम्ही, दादा असेल, ताई असेल, आम्ही मार्गदर्शन घेत राहतो. आणि सर्व गोष्टींसाठी थँक्यू. खूप सुंदर आईप्रमाणेच मावशीने सुद्धा सांभाळलं. आणि थँक्यू. तर आईचा घरातला आणि शाळेतला दोन्ही प्रवासाची साक्षीदार ही एकच व्यक्ती होती, ती म्हणजे पूजा. कारण ती शाळेत पण होती आणि घरी पण होती. तर दोन्ही प्रवासात
तिला काय वाटलं ते सांगते. पूजा अमृतकर. शाळेतली आई आणि आईची शाळा प्रवास माझा खूप निराळा होता. मला वाटतं खूप वर्षांनी मी माझ्या शिक्षकांसमोर उभं राहून आज परत एकदा बोलते. मला खूप छान वाटतंय सगळ्यांची बोलताना. सगळ्यात पहिल्यांदा मी शाळेत आले 5वी अ मध्ये माझी ॲडमिशन झाली आणि मला आठवते शाळेच्या पहिल्याच दिवशी मी डबा घेऊन सरळ आईच्या ऑफिसमध्ये गेले होते की माझी कोणी मैत्रीण नाही आहे आणि मी तुझ्यासोबत बसून मी काय डबा खाणार आहे, कारण मी कोणाला ओळखत नाही. आणि आईचं एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे इथे मी तुझी आई नाही आहे, मी अमृतकर मॅडम आणि तू माझ्या टिफिनमध्ये यायचं नाहीस, तू तुझ्या वर्गात बसायचं. सो हा आईचं म्हणजे शिस्त सांगायची झाली तर कधी ती माझ्या वर्गात आली नाही किंवा कुठल्याही शिक्षकाशी मी तिची मुलगी आहे म्हणून कधी बोलली नाही किंवा कुठल्याही याच्यात तिने मला फेवर केलाय अशातला भाग नाही. पण मला एक ओळख मिळाली हिच्यामुळे नक्की की जेवढी लोक आहेत जी शाळेशी रिलेटेड आहेत किंवा शाळेत आहेत, माझे वर्गमित्र सगळे मला अमृतकर मॅडमची मुलगी म्हणून ओळख. अजूनही कोणी मला भेटलं तर भगीरथमध्ये होता किंवा आहे अजूनही तर तू अमृतकर मॅडमची मुलगी आहेस ना. सो इट्स अ व्हेरी प्राऊड फिलिंग फॉर मी की मला तिच्या नावाने लोक ओळखतात. आणि सांगायचं झालं आईला वाचण्याची खूप आवड आणि जशी आई शाळेत जॉईन झाली मी 2-3 वर्षाची असल्यापासून शाळेत येणं, शाळेत आईसोबत तिच्या डेस्कवर बसणं, देशकर मावशी भारवळे सर त्यांच्यासोबत ते कसे काम करतायत बघणं. सो हे माझं लहानपणापासून होतं. जेव्हा मी शाळेत आले तेव्हा अकाउंट्स जे आई हँडल करायची ते सगळं मॅन्युअल होतं आणि हळूहळू तिने प्रगती म्हणून कॉम्प्युटर शिकून घेतलं. कॉम्प्युटरवरचं अकाउंटिंग कसं करायचं, शाळेचे अकाउंट्स कसे मेंटेन करायचे हे सगळं तिने शिकून घेतलं. सो त्याच्याबद्दल मला तिचं फार कौतुक वाटतं की कोणी इतक्या लवकर अशी गोष्ट ॲडॉप्ट करत नाही, पण तिने खूप गोष्टी ॲडॉप्ट केल्या. नवीन ती खूप गोष्टी शिकली. भगीरथमुळे शिकली. तिथल्या मुलांना तिने खूप सपोर्ट केला. अजूनही काही मुलं आहेत जी आम्ही अमृतकर मॅडमला खूप घाबरतो, म्हणजे फीसाठी कधी बोलली असेल वगैरे तर तेवढी स्ट्रिक्ट पण होती आणि तेवढीच प्रेमळ सुद्धा आहे की घरी येऊन तू एवढं करून तर बघ, तुला जमेल असं सांगायची. आणि ऑब्व्हियसली माझी सपोर्ट सिस्टीम अजूनही आहे की तू करून तर बघ, तू पुढे चल जा, तुला जमेल. स्टेजवर उभं राहण्याची भीती असेल किंवा कोणाशी बोलण्याची भीती असेल तर कायम ती माझा सपोर्ट सिस्टीम म्हणून माझ्यासोबत राहिली. आणि तेवढी स्ट्रिक्ट पण होती की इथे आई वगैरे काही नाही, तू तुझं बघ. सो आईने जेवढं काही काम केलं ह्या याच्यात ती शी परफेक्शनिस्ट आहे. आईच आहे की तिला प्रत्येक काम तिच्याप्रमाणे असं व्यवस्थित लागतं. कोणालाही मी शिकवणार नाही किंवा मी कोणाला सांगायला जाणार नाही असा अप्रोच तिचा कधीच नव्हता. सगळ्यांना सोबत घेऊन तिने शिकवलं. ज्युनियर्स असो किंवा स्वतःही भरपूर गोष्टी शिकून घेतल्या. सो मला याचा खूप आनंद वाटतो की माझ्या आईने टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा तेवढी प्रगती केली तिच्या करिअरमध्ये की तिने कॉम्प्युटर यूज केलं. बऱ्याचशा गोष्टी 10वीची परीक्षा हँडल करणं असेल वगैरे ती एकदम इझिली करते. सो पण माझं करिअर पण आणि पर्सनल लाईफमध्ये म्हणायचं तर मी तिला खूप लहानपणापासून बघितलं आहे की कोणाची आजारपणं असतील किंवा घरी पाहुणे येणार असतील, शाळेत सुट्टी न टाकता शाळा सांभाळून, शाळेच्या परीक्षा सांभाळून, 10वीच्या परीक्षा सांभाळून घरातली कामं पण करायचे. इट्स अ व्हेरी डिफिकल्ट आहे. आता जेव्हा आपल्याला करावं लागतंय तेव्हा कळतं की आई खरंच खूप अवघड आहे. म्हणजे तू इतक्या स्मूथली हे सगळं केलं आणि जसे सगळेच तुला म्हणतात की आता फिरायला जा, तसं मी पण सांगते की तू आता फिरायला जा आणि तू आता तुला हव्या त्या गोष्टी एक्सप्लोअर कर. आणि आईची इच्छा होती की तिने CS शिकावं. जेव्हा तिचं लग्न झालं शी वॉन्टेड टू बी अ कंपनी सेक्रेटरी. आणि मला असं वाटतं की तू पुन्हा अभ्यास सुरू कर आणि आता इथेच थांबू नकोस. थँक्यू. आता आईंच्या 2 मैत्रिणी झाल्या आणि आता आईंची 3री मैत्रीण मी बोलवते ज्यांनी आईंना घरात हे सगळं बॅलन्स करताना पाहिलंय. निर्मला अमृतकर.
आदरणीय व्यासपीठ आणि इथे जमलेले या कार्यक्रमासाठी सगळी प्रेमळ अशी मंडळी, या सर्वांना मी नमस्कार करते. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या कविता अमृतकर ही उत्सवमूर्ती, हिच्याबद्दल काय बोलायचं, तिला मी या घरात आल्यापासून बघते आहे आणि आज पण बघते आहे. ती मितभाषी, खूप सुस्वभावी, सगळ्यांना समजून घेणारी, प्रत्येकाचं दुःख आनंद सगळ्या यात ती सहभागी होणारी, आलेल्याशी कसं वागावं, आलेल्याला किती प्रेम द्यावं, हे तिच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. त्यात ती खूप चांगल्या प्रकारे यशस्वी झाली आहे. याबद्दल मला तिच्याबद्दल खूप कौतुक वाटतं, आनंद वाटतो, मन भरून येतं. आमचं अमृतकर कुटुंब हे 5 भावांचं. आम्ही बाजी जावा, सगळ्यात मोठी मी. आम्ही कोणी लग्नानंतर सगळेजण सर्व्हिसला लागलो. लग्नाच्या अगोदर कोणी सर्व्हिसला नव्हतं. मी तर 10वीच झालेली होती. त्यानंतर माझ्या मिस्टरांनी माझं शिक्षण पूर्ण केलं, DED केलं, मला शिक्षिका केलं. त्यावेळेलाच मी अमृतकर कुटुंबाचा परिपूर्ण भाग झाले. ज्या वेळेला आपलं शिक्षण पूर्ण होतं त्यावेळेलाच आपण समजू शकतो की शिक्षणाचं महत्त्व, आणि ज्या वेळेला आपण ते शिक्षण घेतो तर त्या शिक्षणाचा फायदा कसा केला पाहिजे, कुटुंबासाठी केला पाहिजे, आलेल्या नातेवाईकांसाठी केला पाहिजे, आलेल्याला किती प्रेम दिलं पाहिजे, हे आपल्याला सगळं शिक्षणातूनच बघायला मिळतं. 4 भिंतीच्या आत जेव्हा स्त्री राहते त्यावेळेला तिला जगाचा काही ज्ञान नसतं. ती जेव्हा 4 भिंतीच्या बाहेर पडते त्यावेळेला तिला जगातलं ज्ञान कळतं की जगात काय चाललं आहे, मी कुठे, माझे समोरची व्यक्ती काय करते आहे, मला काय केलं पाहिजे, हे त्यावेळेलाच शिकायला मिळतं. घरात जोपर्यंत आपण राहतो तोपर्यंत आपल्याला शिकायला मिळत नाही. तशी ही माझी जाऊ, आणि मी सगळ्यात मोठी 2 नंबरची माझी जाऊ, तिला तुम्ही बघितलंच आता स्क्रीनवर. 3 नंबरची जाऊ पण टीचरच आहे, ती पण नाशिकला असते. 4 नंबरची जाऊ पाचोऱ्यालाच राहत होती, ती आता पुण्याला शिफ्ट झाली मुलाजवळ, ती सुद्धा शिक्षिकाच आहे. आणि माझी ही 5 नंबरची जाऊ, ही सुद्धा आता लेखापाल म्हणून निवृत्त होते आहे. तिला परमेश्वराने उदंड आणि निरामय असं आयुष्य द्यावं, हीच मी परमेश्वराकडे आजच्या दिवशी तरी प्रार्थना करेन. आणि तिचं राहिलेलं स्वप्न तिने पूर्ण करावं. निवृत्त जीवनातून कधीही स्त्री होत नाही किंवा पुरुष होत नाही, त्याच्या जबाबदाऱ्या कधीच संपत नाही. तो जोपर्यंत शेवटच्या गिरणीवर जातो तोपर्यंत त्याच्या समस्या एकामागे एक दिवस उगवला की एक समस्या, दुसरी समस्या सुरूच असते. माझ्या जीवनात तर मी खूप समस्या सांभाळलेल्या आहेत आणि खूप बघितल्या आहेत, अनुभवल्या आहेत. त्याच्यातून मी यशस्वीरित्या कशी पार पडते आहे ते फक्त मी आणि तो ईश्वर, हे 2च व्यक्ती समजू शकते, बाकी कोणीच समजू शकणार नाही. पण माझ्या या सगळ्या दुःखाच्या प्रसंगात माझ्या कुटुंबाने मला खूप सांभाळून घेतलं, त्यामुळेच मी हे सगळं पार पाडू शकले. एवढं मला सांगायचं आहे. आणि माझ्या धीराबद्दल बोलायचंच म्हटलं तर माझ्या धीराने कविताला खूप उत्तम रीतीने सांभाळलेलं आहे, उत्तम रीतीने साथ दिलेली आहे. आणि त्यांच्या साथीशिवाय कविता पुढे जाणं शक्यच नव्हतं. हे कोणी कबूल करायचं, असं म्हणतो आपण की का यशस्वी स्त्री मागे पुरुषाचा हात असतो किंवा यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो, तर तसंच कवितेच्या यशस्वीतेसाठी जी विवेकने, मी त्याला राजूच म्हणते, त्याला विवेक म्हणत नाही, माझ्या तोंडात विवेक येत पण नाही, पण आता सगळे विवेक म्हणताय म्हणून मी पण विवेक म्हणते. आणि राजूने पण, तिचं नाव शालू होतं आईकडचं, पण त्याने तिचं नाव कविता केलं. स्वतःचा तिच्या नावात अडकवून घेतला म्हणून कविता नाव पूर्ण केलं. आणि आम्हाला सरप्राईज दिलं होतं सत्यनारायणच्या दिवशी, ज्या दिवशी ब्राह्मण म्हणतो तुम्हाला नाव बदलायचंय का सुनबाईचं. आमच्या सासूबाईंनी म्हटलं की नाही, तिचं नाव छान आहे, राहू दे. पण राजू म्हटले की नाही, मला तिचं नाव बदलवायचंय. आणि सरप्राईज म्हणून त्यांनी लगेच कविता नाव जाहीर केलं. त्यावेळेला म्हटलं अरे वा राजू, विवेक अडकवलाच म्हटलं कवितामध्ये तू, किती छान, आणि खूप छान आनंद वाटला होता. अशा या कवितासाठी आणि राजूसाठी माझ्या भरभरून शुभेच्छा. आणि त्यांनी पूर्ण आयुष्य जे आता 32 वर्ष तिने सर्व्हिसमध्ये घालवलं, एकनिष्ठेने तिची नोकरी केली, प्रामाणिकपणे केली, सचोटीने केली, तसंच आता पुढचं जीवन सुद्धा तिने प्रामाणिकपणे आणि फिरण्यात घालवावं, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं, एवढंच मी सांगू इच्छिते. आणि माझे 2 शब्द संपवते.
आता सगळ्यांनीच आईंना फिरण्याची सल्ला दिलाय, पण आईंनी स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आणि ही गोष्ट मेन्शन करायची राहून गेली की आज आईंचा 251वा दिवस होता, ज्या दिवशी आईंनी सलग योगा केलाय सकाळी उठून. आणि आई अगदी काही झालं, पुण्याहून जळगावला आले, जळगावून पुण्याला आले, तरी सकाळी त्यांचा उठून योगा चुकवत नाहीयेत गेले 251 दिवस. आणि ही म्हणजे खरं तर प्रेरणा आहे आमच्यासाठी, आम्ही त्यांना फॉलो करायलाच पाहिजे. तर त्यांनी स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. बाकी फिरण्याचा आपण आता करू प्रयत्न. आईचा सगळा प्रवास म्हणजे पिंपळनेर, आजी अण्णाबाबा, त्यानंतर त्यांच्या मैत्रिणी, इकडे पाचोऱ्याचं घर, त्यानंतर तिथे सगळे अनुभव, आणि नंतर नोकरी, वेदांत, पूजा, त्यानंतर मला ताईंनी इतका सपोर्ट केलेला आहे. तर मी जास्त बोलले तर मी रडेन, त्यामुळे मी 2च वाक्य म्हणजे कविता आहे जी मी वाचली होती, ऐकली होती, मला खूप आवडली. तर ती असं म्हणते, माँ तुम्हें थोड़ा कम माँ होना चाहिए था, माँ तुम्हें थोड़ा कम माँ होना चाहिए था, ताकि तुम्हारे हिस्से आती थोड़ी ज्यादा नींद, थोड़ी कम थकान, थोड़ा ज्यादा वसन. लेकिन माँ तुमने हर बार चुना अपनी क्षमता से ज्यादा थोड़ी ज्यादा माँ हो. तर हे म्हणून मी आईंना स्टेजवर आमंत्रित करते आणि आईंनी त्यांचे 2 शब्द बोलावे अशी मी त्यांना विनंती करते. आणि अजून एक म्हणेन की आईंची ही जी आई आणि पप्पांची ही जी काही परंपरा आहे, आपल्या घरी येणाऱ्याचा प्रत्येकाचा आदर सत्कार, प्रत्येकावर प्रेम, ही परंपरा मी आणि वेदांत पुढे चालवू शकू असे आशीर्वाद तुम्ही सर्वांनीच आम्हाला द्यावे. सन्माननीय व्यासपीठ, येथे उपस्थित सर्व पदाधिकारी आणि सहकारी वर्ग, कुटुंब सदस्य व उपस्थित स्नेहजन यांना माझा नमस्कार. सर्वप्रथम मी माझ्या आई वडिलांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार अभिवादन करते. आजचा दिवस जितका आनंदाचा आहे तितकाच भावनिक आहे. गेले 32 वर्ष कैलासवासी सुनीता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूल जळगाव या शाळेच्या परिवाराचा मी एक भाग झाले. ज्युनियर क्लर्क ते हेड क्लर्क पर्यंतचा प्रवास या परिवारासोबत झाला. शाळेचा अमृत महोत्सव शताब्दीचे मला साक्षीदार होता आले. 1995ला मी शाळेत रुजू झाली. त्यावेळी मनाची अवस्था अतिशय मिश्र स्वरूपाची होती, कारण घरात दुःखद घटना घडलेली. मला नोकरी तर करायची होती, एवढा चांगला चान्स मला आहे आणि मी ती सोडायचा, आणि माझ्या दुःखावर हे म्हणून मला नानांनी पुढे थोडं एक्सटेन्शन पण दिलं होतं. ते सगळं आटोपून मला रुजू पण व्हायचं होतं आणि मला वेदांतला सांभाळणे हा फार मोठा प्रश्न होता. पण माझे घर मालक रवी कुलकर्णी ते माझं माहेरच जणू. त्यांनी मला खूप सपोर्ट केला. रवी कुलकर्णी, त्याचे आई वडील म्हणजे काका काकू, यांनी वेदांतला आजी आजोबा आणि मामा या प्रेमाने त्याचं संगोपन केलं. मला तेव्हा भावनिक आधार दिला. दुःख आणि सुख या 2 गोष्टी असतात, त्याबरोबर तू सुखाची निवड कर आणि पुढे चल, आम्ही आहोत तुझ्यासोबत. माझी नोकरीची सुरुवात झाली त्यावेळी ऑफिसमध्ये कासार सर, भारुळे सर, देशकर मॅडम हे माझे वरिष्ठ म्हणून आणि सहकारी म्हणून त्यांच्याशी माझी ओळख झाली. त्यांनी मला ऑफिस कामामधील सर्व बारकावे शिकवले. माझ्या हातून कळत नकळत होणाऱ्या चुका सर्व त्यांनी मला शिकवलं आणि माझ्या हातून कळत नकळत होणाऱ्या चुका त्यांनी मला समजून सांगितल्या. मला देशकर मॅडमची एक आदरयुक्त भीती होती. कुठलंही काम करताना मी घाबरणार तर त्यावर ती मला लगेच म्हणायची की हे असं कसं चालेल, काम हे करावंच लागतं, असं कोणी म्हणेल म्हणून मी करणार नाही म्हणून असं चालणार नाही. त्यामुळे मला तिची आदरयुक्त भीती होती आणि तिच्या त्या 2 शब्दांनी मी तेव्हा खूप घाबरायचे की कसं जमत नाही, काम जमत नाही, हे चालणार नाही.
आणि तेच डोक्यात ठेवून मी जेव्हा सिनियर झाली तेव्हा काळे आणि विजू यांना पण मी शिकवण्याचा प्रयत्न केला, त्यांनी पण शिकून घेण्याचा प्रयत्न केला आणि आमचं ऑफिसचं काम जितकं चांगलं करता येईल, जितकं चांगल्या दिशेने ते वाटचाल करेल याच्यासाठी प्रयत्नशील राहिले. मी माझ्या सेवा काळात 11 मुख्याध्यापकांसोबत काम केले. प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी, प्रत्येकाचे अनुभव वेगळे. चांगलं त्या सगळ्यांसोबत मी समन्वय साधून एक चांगलं काम करण्याचा नेहमी प्रयत्न केला. या कामात मला नेहा जोशी मॅडम यांच्यासोबत काम करण्याचा चांगला अनुभव आला. त्यांचा शांत स्वभाव, त्यांच्यासोबत काम समजणे, समजावून घेणे, शांतपणे सांगणे हे गुण मला विशेषतः अनुभवायला मिळाले. जवळपास मी 16 वर्ष शाळेचं पूर्ण कॅश आणि अकाउंटचं काम सांभाळलं. या आकडेमोडीची भाषा खूप महत्वाची हे जाणून मी नेहमी संस्थेने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासास पात्र होण्याचा प्रयत्न केला. मला संस्थेचे अध्यक्ष प्रमोद भाऊ यांची नेहमीच साथ मिळाली आणि त्यांच्या प्रेरणेने काम करणे मला सुखकर झाले. तसेच मला माझे सहकारी श्री भिरूड सर यांच्याबद्दलही सांगावेसे वाटते. त्यांनी ऑफिस कामात येणाऱ्या अडचणी, कामात होणारे बदल सहजपणे सोडवले. त्यामुळे ऑफिसचे काम खूप सोपे झाले. सेवा काळात मला ज्युनियर, सिनियर असा खूप मोठा परिवार मिळाला. आमच्या मैत्रिणींचा शाळेतला गणपती, नवरात्र, मधल्या सुट्टीतली डबा पार्टी एक आनंददायी आणि खूप स्मरणात राहणारी आहे. या प्रवासात मला माझ्या कुटुंबाची साथ खूप मोलाची आहे. मला या टप्प्यापर्यंत पोहोचवणारे माझे आई वडील, त्यांचे कष्ट, त्यांचे संस्कार आणि त्यांनी दिलेली चांगली शिकवण मला कामी आली. त्यांचे ऋण मी कधीच फेडू शकत नाही. तसेच माझे मामा म्हणजे आपले पितृतुल्य नाना यांची प्रेरणा, त्यांचे खंबीर नेतृत्व, कायम सुख दुःखात आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नाना, त्यांची शिस्त, वक्तशीरपणा, वेळेचं बंधन हे मोलाचे गुण मला त्यांच्याकडून मिळाले. त्यांच्या प्रती माझ्या मनात कायम आदरभाव आहे आणि तो कायमच राहणार. या प्रवासात मला सर्वात मोलाची साथ असेल तर ते माझे पती विवेक यांची. ते बॅकबोनच आहेत माझा. माझ्यासाठी नोकरी विश्व अगदीच वेगळे होते. आमच्याकडे नोकरी कुणीही करत नाही. नोकरी विश्व अगदीच वेगळं होतं. पण मला त्यांनी समजून घेतलं. मी खेडेगावातून आले, मला खूप गोष्टी माहीत नव्हत्या. मला बऱ्याच गोष्टी म्हणजे इंग्लिश स्पीकिंग असो किंवा अजून काही असो, मला खूप म्हणजे त्यांनी सपोर्ट केला, सगळं शिकवलं, सांगितलं. माझ्या मनाचा, माझ्या भावनांचा त्यांनी आदर केला, नेहमीच मला सन्मान दिला. माझी एक ओळख करण्यास नेहमी सपोर्ट केला. माझी दोघं मुलंही खूप समंजस, अगदी लहानपणापासून आई वडील नोकरीसाठी बाहेर आहेत म्हणून ते नेहमीच समंजस वागत राहिले. त्यांनी मला खूप सपोर्ट केला म्हणून मी इथपर्यंत हा प्रवास करू शकले. आता या क्षणाला माझे दोघं भाऊ उत्तम व्यवसायात स्थायिक आहेत. माझ्या दोघं बहिणी त्यांच्या संसारात सुखी आहेत. माझे पती BSNL मधून ज्युनियर इंजिनियर म्हणून रिटायर झालेत. वेदांत आर्किटेक्ट आहे. पूजा पोस्ट ग्रॅज्युएशन, सायली BTech आहे. चांगला नोकरी व्यवसायात ते स्थिरावले आहेत आणि मला कायम तिच्यात माझा आनंद दिसतो. म्हणजे ती म्हटली की मी खूप आनंदी होते, किती काही अडचण असू दे पण त्यात मी आनंदी असते. ती माझी गोंडसनाथ राधा. शाळा अनेक चांगले विद्यार्थी घडवते असं आपण नेहमी ऐकतो, नेहमी म्हणतो की शाळा एक चांगले विद्यार्थी घडवते. पण शाळेतली नोकरी एक चांगला माणूस बनवते, चांगलं आयुष्य देते याचा प्रत्यय माझ्यासाठी आहे आणि ते सर्वांसमोर आहे. मी असं वेगळं काही सांगायला नको. शाळेमुळे माझं खरंच खूप चांगलं आयुष्य झालं आणि त्याचा सुख उपभोग मी घेते आहे असं मी आज म्हणेन. आता इथपर्यंतच्या प्रवासात शाळा सुरू झाल्यापासून ते शाळा संपेपर्यंत कायम आमच्या डोळ्यासमोर असणारे, आम्ही नेहमी त्यांच्यावर रागवणार, त्यांच्यावर चिडणार पण काम त्यांनाच सांगणार असे आमचे शिपाई मामा.
त्यांच्याशिवाय ऑफिसचं काम पूर्ण होऊच शकत नाही. आमचे शिपाई मामा म्हणजे सुद्धा शाळेचा एक अविभाज्य घटकच आहेत असं मी म्हणेन. आता सेकंड इनिंग परत जोमाने सुरू करणे हे उद्दिष्ट ठेवून थांबते आणि जाता जाता एवढंच म्हणेन, मुलांनी कृतज्ञता सोहळा केला. हे सुवर्ण क्षण कायम हृदयी साठवून ठेवेल. मखमली मोरपीस हे मणी जपून ठेवेल. धन्यवाद. आईंच्या बऱ्याच मैत्रिणी बोलल्या, पण पप्पांचे एक मित्र आहे जे आमचे फॅमिली फ्रेंड आहे आणि आमच्या सगळ्या सुखदुःखात असतात. चोरडिया अंकल, तिथे बरेच लोक त्यांना ओळखत असतील, त्यांना 2 शब्द बोला. हॅलो. श्री महावीरांना सगळ्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. सगळ्यात म्हणजे आमचे आदर्श आमच्या समोर आहे, नानासाहेब आणि कंपनी तिथं आहे. आणि आमच्या ज्या वहिनीचं जे आज जे कार्यक्रम जो आहे तो अतिशय भावनात्मक आहे. आणि वहिनीबद्दल सांगायचं म्हणजे असं का आम्ही मित्राचं जे एक मित्रावर जे स्त्रीचं जे एक वर्चस्व राहतं त्यात आमच्या वहिनीचा सिंहाचा वाटा आहे. कारण आमचे राजू भाऊ जेव्हा पाचोऱ्याला कार्यक्रमाला यायचे तर त्यांचं एक राहतं, मला 4ला जायचं म्हणजे जायचंय. म्हटलं काय हो, आता तुला काही टेन्शनचं काम नाही का? नाही म्हणे, माझ्या सौनी मला सांगितलंय तर तुला यावंच लागेल, तू मला घरी रात्री किंवा संध्याकाळी यावं लागेल. म्हणजे ज्या आमच्या वहिनींनी ज्या आमच्या मित्रता आमचा शिस्तबद्ध आहेत, पण त्यांनी आणखी त्याचे ते म्हणजे पुढचं जे राहतं ते प्रेम आणखी दाखवलंय त्याच्याबद्दल काही अतिशयोक्ती नाही. आणि आमचे मित्र फार भावनात्मक आहे. 4 सांगितलं म्हणजे 4:45 तो माझ्या घरून जरूर निघणं म्हणजे निघणं. म्हटलं थोडं थांबून जाय, काहीतरी वेगळं कारण आपण सांगून देऊ. पण याचा अर्थ असा का आमच्या ज्या वहिनींनी जी आमच्या मित्राला शिस्तता आहेत, पण आणखी जो काही पाया केलेला आहे त्याच्यात काही अतिशयोक्ती नाही. कारण ऑफिस मध्ये आमच्या वहिनींचं नाव आता जे सगळ्यांनी तारीफ केलेली की त्यांनी जो काळ व्यतीत केलेला आहे फार वेगळ्या रूपात व्यतीत केला आहे. आणि त्यांनी स्वतः सांगितलं की मी खेड्यातून आलेली आहे आणि आल्यानंतर मला माझ्या परिवारात आमच्या मित्राने म्हणजे आमच्या विवेक भाऊनी जी साथ दिलेली आहे आणि पुढे जे आज ते गेलेले त्याचं श्रेय आमच्या विवेक भाऊला आहे. त्याच्यात काही अतिशयोक्तीने ते बाकी तर एक सांगायचं आमचे त्यांचे पुत्र आणि परिवार पुत्रवधू आणि बाकी सगळे वहिनी वगैरे कंपनी यांनी त्यांना फार साथ दिली आहे. फार प्रसंग वेगवेगळे त्यांच्या परिवारात येत गेले. याचा सांगायचा अर्थ असा की मी त्यांच्या परिवाराशी 50 वर्षापासून मी त्यांना पाहिलेलं आहे. मी त्यांचा फार जवळचा मित्र आहे आणि पारिवारिक मित्र आहे, म्हणून मी एवढं बोलू शकतो त्यांच्याबद्दल. एक सांगतो, फूल ए गुलाब का कली किस काम की, फूल ए गुलाब का कली किस काम की, जिसने दोस्ती कर ली अमृतकर परिवार से उसकी जिंदगी हुई बड़े काम की. त्याच्यानंतर आता पुढचं भावी जीवन त्यांचं इथं काही कवी वगैरे नाही, पण एक डायलॉग मारू शकतो. 7 अजूबे इस दुनिया में 8वीं की जोड़ी, 7 अजूबे इस दुनिया में 8वीं की जोड़ी, तोड़े से भई टूटे लाए विवेक और वही की जोड़ी. हो 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 हो. आणि कार्यक्रम तर मी बऱ्याच वेळा पाहतो की जेव्हाही मी गेलो असेल आणि आमचे मित्र परिवारही गेले असेल, आमच्या वहिनीने आता जे पण आयटम जे डायरेक्ट आम्ही पाहिलेले किंवा वाचलेले किंवा ऐकलेले खाल्लेले, पण त्याच्या व्यतिरिक्त काही नवीन आयटम आमच्या वहिनीने आम्हाला खाऊ घातलेले. तर पुढेही त्यांनी आता रिटायरमेंट झालेली आहे, तर नवीन नवीन आयटमची परंपरा विसरू नये हीच मी त्यांना या प्रसंगी रिक्वेस्ट करतो.
आणि पुढेही त्यांनी अशी आयटम सगळ्या मित्रांना तर खाऊ घालावे आणि त्याची ऍड आम्ही जरूर करू हेच मी त्याला सांगू शकतो. आणि पूजाबद्दलही सांगू शकतो तर लवकरात लवकर तिलाही चांगलं घर प्राप्त हो, ताकी आमचे मित्र मोकळ्या मनाने राहू शकतात. कारण ते मी पाहतो पुणे आणि जळगाव फार अपडाऊन करत राहतात आणि त्यांचा टाइम व्यतीत करत राहतात. पुढचा त्यांचा काळ आनंदी जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आमच्या राजू बाबाचं फक्त एक छोटस गीत, तेरे जैसा यार कहा ऐसा याराना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना, ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे दम मगर राजभोग का और उनके परिवार का साथ ना छोड़ेंगे. ओके, जय झूलेलाल. आता मी सगळ्यात शेवटी पप्पांना इथे आमंत्रित करते. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, इथे जमलेले सर्व भगीरथ स्कूलचे शिक्षक व शिक्षिका, त्यांनी माझ्या पत्नीसोबत एवढे वर्ष काम केले आणि त्याच्या पिक्चर काहीतरी मुलांनी असं आयोजित केलं की पप्पा हे सगळं काही होत असतं, वेगळ्या पद्धतीने आम्हाला करायचं आहे. त्यांना मी अनुमोदन दिलं, त्यामुळे त्यांनी हे सगळं साकारलं आहे जे तुम्ही आता बघताय. त्यामुळे मी अतिप्रसन्न झालो हे बघून सुद्धा की मुलांनी एवढं कसं, म्हणजे मला सुद्धा काहीच माहीत नव्हतं यातलं, एवढं त्यांनी छान प्रकारे प्रदर्शित केलं. तर इथे सर्व आलेले स्टाफ मंडळी, माझे मित्रपरिवार, माझे नातलग, सर्वांचा मी शतशः आभार मानतो की तुम्ही येऊन आमचा कार्यक्रम अतिशय रंजक आणि सुंदर केला, मुलांचं कौतुक केलं. त्या प्रित्यर्थ त्यात मी सर्वांचे आभार मानतो. आता दोन शब्द आमच्या सुप्रियाताई चांसरकर बोलतील. सुप्रियाताई. सुप्रिया माझा आशीर्वाद शिकलो करूया. आदरणीय मान्यवर संस्थेचे शिक्षक वृंद आणि आमच्या सगळ्या परिवारातील सदस्य, कार्यक्रमाला ऑलरेडी खूप उशीर झाला आहे. माझं खूप काही ऐकण्यात मलाही माहिती, कोणालाही आता रस नाही आहे, परंतु जे आपल्या उत्सव मूर्ती आहे, आम्ही ज्यांना शालूमाई म्हणून म्हणतो आमच्या घरी, तर त्यांच्या कार्याची दखल आपण सगळ्यांनी घेतलेली आहे आणि त्यांचे जे कार्य त्यांनी अतिशय सचोटीने पार पडले ते खरोखर उल्लेखनीय आहे. आणि आता त्यांचा सेकंड फेज ऑफ लाईफ स्टार्ट होतो आहे, त्यासाठी नानांच्या वतीने आणि नानांच्या परिवाराकडून मी आपणा शालूमाईंना आणि आमच्या दादांना खूप खूप शुभेच्छा देते आणि यावरून माझे दोन शब्द सांगते. थँक्यू. ठीक
पिंपळनेर सांगा. पिंपळनेर आपल्या तिथे हिल स्टेशनच असते. अजून एक महत्वाची गोष्ट, जेव्हा आईने शाळा जॉईन केली होती पहिल्या दिवशी तिला पप्पांनी छान गिफ्ट म्हणून साडी घेतली होती. तसंच तिच्या लास्ट वर्किंग डेला सुद्धा पप्पांनी सरप्राईज म्हणून तिला एक छान साडी गिफ्ट केली होती जी तिने नेसली होती लास्ट वर्किंग डेला. असेच सरप्राईजेस एकमेकाला देत राहा.